नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी आहे खुशखबर। डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे। महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। याच बँकेमध्ये पैसे आज येणार, या संदर्भातही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। सोबतच सरकारने बहिणींना गिफ्ट दिलेलं आहे। संक्रांतीचं हे मोठं गिफ्ट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचंच आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारने जाहीर केलेलं संक्रांतीचं गिफ्टही महत्त्वाचं आहे आणि हे गिफ्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हेही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण वॉच करणं गरजेचं आहे। आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा डिसेंबरचा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला होता आणि आता फायनली हा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात येत आहे। जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे येत आहेत। या पैशामध्ये पहा तुम्हाला किती रुपये मिळत आहेत हेही माहिती आपण पाहणार आहोत। आणि अन्नपूर्णा योजनेचा देखील महिलांना लाभ मिळत आहे। अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्हाला काय करायचं आहे, अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही लाभ घेतला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हेही आपण पाहणार आहोत, त्यामुळे नक्की व्हिडिओ फुल वॉच करा। आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा। आपल्याला चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर सरकारी योजनांची नवीन माहिती आणि या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। सरकार या योजनेसंदर्भात वेगवेगळे निर्णय रोज जाहीर करत आहे। आता सध्या हिवाळी अधिवेशन राज्यामध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातले खूप मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। पहिला निर्णय म्हणजे पहा 1400 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने केली। त्याचबरोबर कोणत्याही महिलांचे अर्ज फेरपडताळणी केले जात नाहीत, हाही निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे। आणि सरसकट महिलांना जो आहे तो लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। काही दिवसापूर्वी तुम्ही पाहत असाल की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे, पुनर्पडताळणी सुरू झालेली आहे, अशा बातम्या होत्या। परंतु हिवाळी अधिवेशनादरम्यान माहिती मिळालेली आहे की कोणत्याही महिलांना वगळण्यात येणार नाही आणि सरसकट लाभ जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट या अधिवेशनादरम्यान तुम्हाला मिळणार आहेत आणि हे सर्व माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलला या ठिकाणी पहा 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी काहीच हजार सबस्क्रायबर बाकी आहेत। आज तुम्ही एक सबस्क्राईब करा, म्हणजे आपले लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील। 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी आज 1000 सबस्क्रायबर नक्कीच वाढले पाहिजेत। चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करून टाका चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा। तर फायनली डिसेंबरचा हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये सरकार पाठवत आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे की 1 कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे, जी 1400 कोटी रुपयाची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये डिसेंबरच्या हप्त्यासाठी करण्यात आलेली होती। त्यापैकी 1 कोटी निधी जो आहे तो वितरित झालेला आहे महिलांना। 1 कोटी महिलांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हे पैसे जे आहेत ते महिलांना टप्प्याटप्प्याने मिळत आहेत। 3 टप्प्यामध्ये हे पैसे सरकार देणार आहे। पहा, सोबतच मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी। लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो आता सोबतच मिळणार आहे। हा हप्ता या दिवशी अकाउंटमध्ये जमा होणार। 2.25 कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर। या ठिकाणी पाहता खूप महत्त्वाची माहिती आहे, आनंदाची बातमी आहे।
तुम्हाला 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत। या अगोदर जसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले, जुलै ऑगस्टचे पैसे आले, त्याचप्रमाणे तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। संक्रांतीचं हे गिफ्ट सरकार तुम्हाला देत आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जे 3.25 कोटी अर्जाच्या छाननी होणार होती, 3.25 कोटी अर्जाची फेरपडताळणी करण्यात येणार होती। आता ही फेरपडताळणी होणार नाही, याचा निर्णय जो आहे तो लांबणीवर पडलेला आहे आणि त्याचमुळे सरसकट महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। डिसेंबर जानेवारी चे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। पण आता हे पैसे किती नेमके मिळणार पहा, 4200 रुपये मिळणार का 3000 रुपये मिळणार, हा तुम्हाला पडलेला प्रश्न। 2 हप्ते एकत्र म्हणजे अगोदरच्या नियमाप्रमाणे 1500 आणि वाढवण्यात आलेली रक्कम म्हणजे 2100 रुपये। मग 2 हप्ते जर 1500ने दिले तर 3000 आणि 2100 रुपयांनी दिले तर हे तुम्हाला 4200 रुपये मिळणार। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते 42। तर पहा, तूर्त सध्या तरी तुम्हाला जे आहे ते संक्रांतीपूर्वी मिळणारी जी रक्कम आहे ते प्रत्येकी 3000 रुपये, प्रत्येक महिलेला 3000 रुपये संक्रांतीपूर्वी देण्यात येणार आहेत। संक्रांतीपूर्वी तुमच्या अकाउंटला 3000 एवढी रक्कम ट्रान्स्फर करत आहे सरकार। दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता। आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी असे 2 हप्ते प्रत्येकी 3000 रुपये दिले जातील, अशी जी माहिती आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे। तर नक्कीच मुख्यमंत्री जे बनलेले आहेत, नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाडक्या बहिणींना खुश करण्याचा 100% प्रयत्न करतील, कारण त्यांच्यामुळेच लाडकी बहीण म्हणजे लाडक्या बहिणीमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच बहिणींना खुश करण्याचा हा एक मार्ग आहे, ही एक पद्धत आहे किंवा हा या ठिकाणी पहा त्यांचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळेच 2 हप्ते पुन्हा एकदा बहिणींना देण्यात येत आहेत। 3000 रुपये संक्रांती अगोदर तुमच्या अकाउंटला जमा करणार आहे सरकार। आणि ज्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आलेले नव्हते त्या महिलांना देखील ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 आणि हे वाढीव झालेले 3000 रुपये एवढी रक्कम तुमच्या अकाउंटला येणार आहे। आणि आता राहिला प्रश्न 2100 रुपयासंदर्भातला। 2100 रुपये कधी मिळणार, तर त्यासाठी आपल्याला आणखीन 2 महिने वाट पाहावी लागणार आहे। वाढीव 2100 रुपये कधी मिळणार, तर मार्च महिन्यामध्ये हे पैसे आपल्याला मिळणार आहेत। पण सध्या 1500 रुपये एवढीच रक्कम लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येणार आहे। आणि हे पण पहा, 2 हप्ते एकत्र येणार असल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुन्हा एकदा 2 हप्ते तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत आहे सरकारकडून। त्यासाठी आधार DBT लिंक करून घ्या। ज्या बँकांना तुमचं आधार DBT लिंक आहे त्या बँकामध्ये लगेच पैसे जमा होतील। आणि ज्या महिलांचे अर्ज आधारशी जोडली नाहीत, बँक अकाउंट आधारशी जोडली नाही, अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत। हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर चेक करा आणि नसेल तर आधार जोडणी करून घ्या। आणि लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। नक्कीच तुम्ही विसरला असाल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक पण करा, कारण आपल्याला आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।